मित्रांनो, होळीची राख तुम्ही सुद्धा घरी आणता का? होळीची राख घरी का आणतात बरं? कधी तुम्हाला असा प्रश्न पडला आहे का? आणि त्यामागचं खरं कारण काय आहे, हे जाणून घेण्याचा कधी तुम्ही प्रयत्न केला आहे का? तर मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा. होलिका दहन हा अधर्माचा धर्मावर विजय, वाईटावर चांगल्या गोष्टींचा विजय दर्शवतो. जेव्हा होळी जळते तेव्हा त्याच्या अग्नीतून जी राख उडते ती राख पवित्र मानली जाते. ही राख म्हणजे होलिकेच्या दुष्ट शक्तीचा नाश झाल्याचं प्रतीक आहे. म्हणून ही राख घरी आणून घरात ठेवली जाते, जेणेकरून घरातील नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती, वाईट नजर, भूतप्रेत, बाधा यांचा नाश होईल आणि घरात सकारात्मकता येईल. आता ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर वास्तुतज्ञ आणि ज्योतिषी सांगतात की होळीची राख ही अग्नितत्वाची ऊर्जा असते. होलिका दहनानंतरची राख ही विभूतीप्रमाणे पवित्र असते. या राखेचे काही उपाय खूप लोकप्रिय आहेत. ते म्हणजे होळीची राख तिजोरीत ठेवल्याने धनलाभ होतो, लक्ष्मी प्रसन्न होते. होय, त्यासाठी काय करायचं ऐका. एका लाल कपड्यात थोडी राख बांधून त्यात 7 तांब्याची नाणी किंवा 7 तांदळाचे दाणे किंवा धान्याचे दाणे ठेवून त्यावर हळदी कुंकू टाकून तिजोरीत ठेवावेत. यामुळे धनलाभ होतो, पैशांच्या अडचणी दूर होतात, माता लक्ष्मी प्रसन्न होते असं म्हटलं जातं. दुसरा उपाय म्हणजे तो प्रवेशद्वाराचा आहे. या राखेची छोटीशी पुडी करून मुख्य दरवाजाच्या किंवा दुकानाच्या किंवा घराच्या एंट्रन्सवर लावावी. यामुळे नकारात्मक ऊर्जा, बाहेरची वाईट शक्ती घरात येत नाही. तिसरा उपाय म्हणजे होळीची थोडी राख आंघोळीच्या पाण्यात टाकावी. त्यामुळे नवग्रहांचा दोष आणि काळ्या जादूचा प्रभाव कमी होतो, असंही काही लोकांचं म्हणणं आहे. चौथा उपाय, होळीच्या राखेचा टिळा कपाळावर लावावा. सकाळी उठल्यावर राखेचा हा टिळा माथ्यावर लावावा किंवा कपाळावर लावावा. हे शुभ असतं असं म्हटलं जातं. हे उपाय श्रद्धेने आणि भक्तीने, विश्वासाने केल्यास याचा चांगला प्रभाव दिसून येतो. परंतु हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा, विश्वासाचा प्रश्न आहे. त्यामुळे तुमची इच्छा असेल तर विश्वास ठेवून तुम्ही हा उपाय करू शकता, नाहीतर तुम्ही हे उपाय नाही केले तरीही चालतील. आता वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टीने बघायचं झालं तर होळी दहनाच्या वेळी औषधी वनस्पती, नारळ, समिधा, गाईचं शेण, लाकूड जळतात. त्यामुळे या राखेत औषधी गुणधर्म असतात. ही राख त्वचेवर लावल्यावर कुरळ, खाज, इन्फेक्शन कमी होतात असं सांगितलं जातं. पण मित्रांनो, कोणताही उपाय करण्याआधी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. काही ठिकाणी काही लोक ही राख दात घासण्यासाठी वापरतात, त्यामुळे दात मजबूत होतात, हिरड्यांमधून रक्त निघत नाही असं सांगितलं जातं. म्हणजे फक्त अंधश्रद्धा नसून ही प्राचीन काळापासून चालत आलेली आरोग्यदायी परंपरा आहे. आता होळीची राख एवढी पवित्र का बरं मानली जाते? तर होळिका दहनानंतर उरलेली राख ही भस्म म्हणजे पवित्र मानली जाते, कारण ती वाईटाचा चांगल्यावर विजय दर्शवते, घरातील वाईट ऊर्जेचा नाश करते, सुख समृद्धी देते असं मानलं जातं.